मुंबई मराठी पत्रकार संघाने आझाद मैदान येथील पत्रकार भवनाच्या आवारात उभारलेल्या क्रीडा पत्रकार महर्षी व्ही करमरकर क्रिकेट टर्फचे उद्घाटन आमरे याच्या हस्ते झाले। यावेळी त्यानं क्रीडा पत्रकारांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली। एखादा खेळाडू घडतो, पुढे जातो, त्याला त्याच्या कुटुंबांबरोबर खूप लोकांचा हातभार लागतो। आज क्रिकेटपटूंबरोबर देशातील विविध खेळात उच्च स्थानी असलेल्या सर्व खेळाडूंच्या यशात क्रीडा पत्रकारांचा खूप मोठा आहे। त्यात मी सुद्धा येतो। माझ्या सुरुवातीच्या काळापासून मला सर्व क्रीडा पत्रकारांनी मदत केली। माझी कामगिरी सर्व दूर पोहोचवण्यासाठी हात दिला। म्हणूनच एका सर्वसामान्य घरातील माझ्यासारखा खेळाडू उच्च स्थानी जाऊ शकला, असे प्रांजळ मनोगत भारताचा माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यानं व्यक्त केले। यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे चिटणीस उन्मेष खानविलकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, मैदान बचाव चळवळीचे अग्रणी ज्येष्ठ क्रीडा संघटक भास्कर सावंत, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले आणि अजय वैद्य उपस्थित होते। व्ही करमरकर यांच्या स्मृती आगळ्या पद्धतीनं जतन करणाऱ्या या कार्यक्रमाला आजी माजी खेळाडू, क्रीडा संघटक, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येनं हजर होते। नमस्कार। मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक जे आपलं नॉलेज सेंटर आहे, त्या नॉलेज सेंटरमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतोय की ज्याच्यामध्ये आम्ही कोचिंगचे एक्झाम्स म्हणा, त्याच्यानंतर SNC, त्याचप्रमाणे फिजिओचे एक्झाम्स, मॅस्युअर आणि जे सपोर्ट स्टाफ लागतात त्याच्यासाठी पण आपण त्यांना त्यांचे फॉर्म्स मागवलेले आहेत। आणि O लेवलचे आता जस्ट आम्ही एंट्रन्स एक्झाम घेतली, त्याच्यासाठी आमच्याकडे जवळजवळ 400 ॲप्लिकेशन्स आले होते। आज त्याच्यापैकी 300 मुलांनी या एंट्रन्स एक्झामसाठी ते अपियर झाले होते। त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं भारतात झालंय की आपण O लेवलच्या या कोचिंगसाठी प्रोग्रामसाठी आपण एंट्रन्स लेवल एक्झाम्स घेतलेले आहेत आणि आज त्याचे रिझल्ट्सही येतील आणि त्या मेरिट लिस्टप्रमाणे आपण त्यांचे कोचिंग कॅम्प्स घेणार आहोत। तर आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, काय सांगाल? एक खूप आनंद झाला की पत्रकार संघाने मला इथे बोलवलं आणि इथे जे व्ही करमरकर यांच्या स्मृती प्रत्यर्थ आज इकडे एक क्रिकेटची विकेट बनवण्यात आलेली आहे, टर्फ बनवण्यात आलेला आहे आणि त्याचं उद्घाटन झालंय। आणि नक्कीच एक खूप छान असा सोहळा झाला आणि ज्याच्यामध्ये मलाही भाग घेता आला आणि त्यांच्याबरोबर इकडे जे आपले जे पत्रकार आहेत त्यांच्याकडे खेळायची एक संधी मिळाली, ते खूप आनंद झाला इथे येऊन।